सन्मान उच्च शिक्षित आमच्या भगिनी गौरीताईंना या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि उपमहापौर पदाचा त्या ठिकाणी संधी मला या ठिकाणी दिलेली आहे. नुसतं संधी म्हणता येणार नाही, तर ही जबाबदारी म्हणून या ठिकाणी आम्ही दोघंही खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत. त्याचबरोबर ह्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि गिरीश भाऊ महाजन आणि दादाजी भुसे साहेब आणि हे महायुतीचं सरकारनं जे अपेक्षित आहे या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम करत असताना कुंभ कसा व्हावा आणि नाशिक शहराचा जो काही मागचा 4 वर्षाचा बॅकलॉग आहे, जे काही विकास कामं प्रलंबित आहे त्याकरता आम्ही सर्वजण एक सोबत येऊन, आता इथं विरोधी पक्षसुद्धा आपल्याला इथे सुद्धा बरोबर विरोधी उभे राहिले असते, फक्त एकच ध्यास आहे या शहराचा विकास आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळे सोबत राहून या ठिकाणी काम करणार आहोत. त्याबद्दल मी माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस, भाऊ महाजन, दादाजी भुसे साहेब आणि सर्व महायुतीच्या नेत्यांचे मनापासून त्याही पलीकडे जाऊन आपलं कर्तव्य हे प्रथम आणि ज्या नागरिकांनी नाशिककरांनी आमचा विश्वास ठेवून त्या ठिकाणी आम्हाला नाशिक महानगरपालिकेमध्ये निवडून त्या भागाची सेवा करण्याची संधी दिली या शहराची. आपण जर बघितलं असेल तर केंद्रामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि राज्यामधल्या बऱ्याच महानगरपालिकांमध्ये महायुतीचं सरकार आहे. नाशिकचा विषय जर बघितलं तर आज या ठिकाणी या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि ह्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस, परत कुंभमंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, दादाजी भुसे साहेब, तसेच आमचे गटनेते अजयजी बोरस्ते, शिवाजी कांदे, आमचे महानगर प्रमुख बंटीभाऊ तिथमे या सर्वांनी समन्वय साधून या ठिकाणी या शहराचा विकास हे ध्येय ठेवून वरिष्ठांना तशा बाबी त्या वरिष्ठांसमोर मांडल्या आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून आणि येणाऱ्या महाकुंभाच्या दृष्टिकोनातून या शहराचा नावलौकिक हा संपूर्ण देशभर नव्हे तर हा नॅशनल नाही तर इंटरनॅशनल लेवलचा हा जो काही सर्व पदाधिकारी यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो. नक्कीच नाशिककरांनी भरघोस मतांनी भारतीय जनता पक्षाला एखादी सत्ता दिलेली आहे. पण जसं आम्ही म्हणतो सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि ह्या धर्तीवरती आपण आज बघता आहे की हा निर्णय जो पार्टीने घेतला आहे त्याचा आम्ही सन्मान केला आहे. आमचे उपमहापौर पदाचे जे उमेदवार होते मच्छिंद्रजी साने यांनी पार्टी लाईननुसार एकनिष्ठ राहून तो उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि आज आपले सन्माननीय उपमहापौर विलासजी शिंदे इथे विराजमान आहे. हीच आमच्या पक्षाची आणि आमच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे एवढं मी सांगतो. निश्चितपणे पदावर बसल्यानंतर महापौर आणि उपमहापौर हे सांगितलं आणि पूर्ण सभागृह एकत्रितरित्या काम करणार आहेत. आज सभागृहात ज्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये एकच ध्यास सगळ्यांनी घेतला आहे आणि तो म्हणजे फक्त नाशिकचा विकास 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 आणि ह्यासाठी सगळे प्रयास करणार आहेत. हे सगळ्यांकडनं शब्द आज सोडून घेतला आहे. तुम्ही बघितला की सुरुवातीपासूनच या सभागृहामध्ये सभागृहाची गरिमा राखली गेली. जे सन्माननीय उमेदवार होते त्यांना अतिशय प्रांजळपणे आदराने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आम्ही त्यांच्यासमोर गेलो, त्यांना विनंती केली आणि सभागृहात एकदा आल्यानंतर 122 हे नवनिर्वाचित नगरसेवक जे असतात ते फक्त नाशिकच्या विकासाकडे बघून लोकांनी या सभागृहात पाठवलेले असतात आणि या धर्तीवरती कुंभमेळ्यासाठी काम करताना आम्ही सगळे एकत्रितपणे काम करणार आहोत. त्याचबरोबर आमचे जे कुंभमंत्री आहेत सगळ्यांचं गिरीश भाऊ महाजन तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की त्यांनी एकदा ठरवलं ते अक्षरशः तळ ठोकून होते इथे जोपर्यंत प्रत्येक त्यांनी सगळ्यांसाठीच आणि नाशिकच्या विकासाचा सगळा आराखडा तयार ठेवलेला आहे. पक्षनिहाय आणि युतीनिहाय सगळं काम होणार आहे. या महायुतीत सगळ्यांचं एकत्रित
जो काही विचार विजन असणारे याचं इम्प्लिमेंटेशन आपण शहरात बघणार आहात. आत्ताच झालेल्या महासभेमध्ये आपण जी नियुक्तीची महासभा होती त्यात मी एक 100 दिवसाचा कार्यक्रम एक दिलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांबरोबर त्याच पद्धतीने तिथल्या स्थानिक आमदारांबरोबर आम्ही पूर्णपणे नाशिक शहरातले सगळे प्रभाग आधी त्यांचा दौरा करणार आहोत. अधिकारी समवेत, म्हणजे जिथल्या तिथे तो निर्णय घेतला जाईल. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे याची आम्हाला सगळ्यांना जाण आहे. हे अतिशय जबाबदारीचं पद आहे आणि ही संधी नसून ही एक सेवेची एक पर्वणी आहे असं मला वाटतं. नाशिक नगरी ही पुण्यनगरी आहे आणि ह्या कुंभमेळ्यामध्ये आपण नक्कीच नाशिकचं नाव हे जगभरात कोरणार आहोत. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. प्रत्येक घरात आपल्याला राम पोहोचवायचा आहे आणि नुसता राम धर्माने नाही तर कामाने राम पोहोचवायचा आहे एवढंच मला वाटतं. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी अतिशय मन हरवून आलेलं आहे. मी सन्माननीय उपमहापौरांना पण खूप खूप शुभेच्छा देते, पण एवढीच अपेक्षा ठेवते की सगळ्यांनी एकत्रित नाशिककरांनी पण यात सहभाग घ्यावा आणि काही तुमच्या सूचना असतील, काही कल्पना असतील ज्यातनं नाशिकची उंची, नाशिकचं काम हे सुरळीत होणार असेल तर निश्चितपणे आम्ही तुमच्या सूचनांसाठी आमचे कान आणि आम्ही सगळे उपलब्ध राहू.